विकासाच्या अजेंड्यावर आम्ही या निवडणुका लढणार आहोत आणि महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. काम करणारे लोक आहेत, त्यांच्या निर्णय घेणारे लोक आहेत. त्यांच्या मागे उभे राहतील आणि महायुती सरकारने या 3.5 वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत, जे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणार आहे. साहेब, महायुतीमध्ये या सगळ्या निर्णयामुळे बंडखोरीची पण शक्यता जेव्हा महायुती असते त्यावेळेस साहजिक आहे, इच्छुक अनेक असतात, परंतु ज्याला तिकीट मिळालं नाही त्याला जे काही इतर व्यवस्था जी आहे, कमिट्या आहे, जिल्हा कमिट्या, तालुका कमिट्या, राज्यस्तरीय कमिट्या, या सगळ्या ज्या कमिट्या आहेत, महापालिकाच्या स्थानिक पातळीवरच्या कमिट्या, त्यामुळे ज्याला तिकीट मिळणार नाही त्याला तिथं सामावून घेतलं जातं. ही पद्धतच आहे, प्रक्रिया आहे. त्यामुळे महायुती जिंकेल. काल उद्धव ठाकरे आले होते, यानंतर तुम्ही देखील त्यांना उत्तर दिलं. आदित्य ठाकरे आता म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी आरशात पाहायला हवं. योजनेचा प्रभाव हा मुस्लिम मतदारसंघांमध्ये हा कोणाचा आहे? कारण की खाली मुस्लिम महिलांची पसंती ही शिवसेना तुमच्या शिवसेनेला मिळतील ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल जागा आहे त्या शिवसेनेला देण्याचा जो नाही, असं काय कुठल्या जागा देण्याचा घेण्याचा असा काही विषय नाही. परंतु मी एकच सांगतो, आम्ही योजना करताना कुठे भेदभाव केलेला नाही. सर्व समावेशक अशा योजना आम्ही केलेल्या आहेत आणि विकास करतानाही काही फरक केला नाही. आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना करताना देखील आम्ही कुठलाही भेदभाव केलेला नाही. त्यामुळे पाघडीचा जो निर्णय घेतलाय त्यांनी कुठेतरी विरोधकांच्या जिवारी लागल्या जिवारी लागण्याचं कारण नाही. खरं म्हणजे सरकारला धन्यवाद दिला पाहिजे, कारण गेल्या अनेक वर्षापासून हे प्रश्न प्रलंबित होते. पागडी आणि मालक यामुळे जे काही रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडले होते, धोकादायक इमारती झाल्या, त्या पडत होत्या, लोकांची जीवितहानी होत होती, त्याला कुठंतरी न्याय देण्याचं काम आणि या सर्व पागडी आणि मालक यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आम्ही काल निर्णय घेतला. यामध्ये मालक जे आहेत आणि जे पागडी धारक आहेत, त्यांना दोघांनाही आम्ही त्यामध्ये न्याय देण्याचा ठरवलेला आहे. आणि म्हणून पागडी मुक्त मुंबई अशा प्रकारचं जे लोकांची अपेक्षा होती ती देखील या ठिकाणी दूर होईल. पागडी मुक्त मुंबईच्या बाबतीत आदित्य ठाकरेंनी असं म्हटलंय की हे बिल्डर धाडसीनं सगळं निर्णय हा घेण्यात आलेला आहे. बिल्डरांना या सगळ्या जागा द्यायच्या. पागडीमध्ये राहणारे लोक सर्वसामान्य आहेत, बिल्डर नाही आहेत, विकासक नाही आहेत, हे समजून आधी घेतलं पाहिजे.